सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी सोलापूर दौऱ्यात विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी सोलापूर दौऱ्यात विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 80 पैकी 60 जागा जिंकत मोठे यश मिळाल्याचे सांगत परिवर्तनाची लाट सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर पक्षात प्रवेश होत असून त्याचे परिणाम विधान परिषद निवडणुकीत दिसतील असेही त्यांनी नमूद केले। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही 2024 ला जी निवडणूक लढली, आपण पाहत असाल त्याचा निकाल, जेवढ्या जागा लढवल्या त्यापैकी आम्ही 80 पैकी 60 जागा जिंकल्या। स्ट्राईक रेट वाढला, लोकांमध्ये एक वेगळा आत्मविश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे। म्हणून या सरकारमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री असतानाही एकनाथ शिंदे साहेब ज्या ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणचा कार्यकर्त्याचा सर्व संच हा त्यांच्याकडे आकर्षित होतो। कोणत्याही जाती धर्माचा असो तो त्यांच्याकडे जातो आणि म्हणून आता हे परिवर्तनाची जी काही लाट सुरू झालेली आहे त्याचाच परिणाम आहे। अनेक मान्यवर मागे आपल्याला सांगितलं की आम्हाला ऑपरेशन टायगर करण्याची गरज नाहीये, आमच्याकडेच एवढे प्रवेश होत आहेत रोज की आम्ही त्या प्रवेशाला वेळ देऊ शकत नाही अशी आमची अवस्था आहे। म्हणून कार्यकर्ता हा आमच्याकडे येतोय, त्याच्या मर्जीने येतोय आणि त्याचा परिणाम या आता आज उद्याच्या विधान परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। महाविकास आघाडीवर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आघाडीत एक वाक्यता नसल्याचा आरोप केला। काँग्रेसचा अपमान झाल्यामुळे ती स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले। आताही त्यांनी विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे असतील तर आम्ही कॉम्प्रोमाइज करू असं स्पष्ट स्टेटमेंट दिलं होतं, परंतु त्यांना तो उमेदवार डिक्लेअर होईपर्यंत कोणत्याही प्रकारची सूचना सुद्धा देण्यात आली नाही। म्हणून आता काँग्रेसला काउंट करणं किंवा काँग्रेसचा अपमान करणं हे उभाटाने केलेलं, मला वाटतं काँग्रेस हा अशी ती पार्टी आहे, मग ते काही सगळं गेलं तरी चालेल परंतु आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही या भूमिकेत कदाचित ते असतील। म्हणून काँग्रेस आता ही सेपरेट लढेल असं एकंदरीत आता तरी वातावरण आहे। त्यांना याची सर्व प्रकारची जाणीव असते, त्यांना सर्व माहिती असतं की उभाटाला संपवण्यासाठी त्यांच्या आतमधले त्यांच्या पक्षाचेच लोक तयार आहेत। म्हणून घरचे दुश्मन त्यांच्यासाठी फार मोठे आहेत, त्यांना इतरची गरज नाही। म्हणून मला वाटतं सेफ साईड म्हणून ते आज निवडणुकीतून बाहेर पडले। सुषमा अंधारे यांच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी अजून मोठा राजकीय पल्ला गाठायचा असल्याचे सांगितले। अहो, तुम्हाला उमेदवारी दिली तर कुर्बान करा ना, जे दिले त्याला कुठे कुर्बान करता तुम्ही? आणखीन फार पल्ला गाठायचा आहे, इतक्या लवकर असे गुडघ्याला भाषण बांधून चालत नसतं पक्षामध्ये। आम्ही 42 वर्षापासून काम करतोय, 1-2 दिवसाचा प्रवास नाहीये आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे असावं लागतात। या आमच्या बहीण बघा वाघमारताईला तिच्या स्वप्नात नाही एका मिनिटात उमेदवारी दिली आणि राज्यसभेत पाठवलंय, याला मनाचा मोठेपण मानतात। म्हणून त्यांना शुभेच्छा, पक्षाचं काम करा आणि पक्ष असाच डुबवा। मराठी शाळांबाबत राज ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मराठी भाषा संपूर्ण महाराष्ट्रात टिकली पाहिजे आणि तिच्या स्वाभिमानासाठी सर्वजण लढण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच संघ कार्यालयाच्या सुरक्षेबाबत कोणताही धोका नसून केंद्र आणि राज्य सरकार याची जबाबदारी पार पाडत असल्याचेही त्यांनी सांगितले।